नवऱ्याच्या अपेक्षा तर काही संपतच नव्हत्या. मी असं का म्हणते चला तर तुम्हाला सांगते. सकाळी मस्त अशी देवपूजा केली होती, त्यानंतर चहा ठेवला. चहा होत आहे तोपर्यंत घरातील छोटी-मोठी बेसिक कामं आवरून घेतली आणि मला तर आहे ना असं वाटतंय आजकाल आहे ना माझं फिरणं जरा जास्तच वाढलंय. माझं नाही तर ह्यांचं. आणि मला आहे ना एकतर फिरायला अजिबात आवडत नाही. ह्यांचं कसं असतं, चल तू आपण हे काम करून लगेच येऊ शकतो नाही का. आणि त्यानंतर येता छान असा उसाचा रस घेतला आणि त्यानंतर आहे ना ह्यांच्यासाठी मस्त असं आहे ना हेल्दी नूडल्स करायला घेतले होते. कारण की ह्यांचं खूप दिवसापासूनचं म्हणणं असतं की तुम्हाला हेल्दी काही खाऊ गोष्टी घालत नाही, बाहेरच्या तर मला काही खाऊ वाटत नाही, त्यांचं असं म्हणणं होतं. आणि माझं म्हणणं त्याच्यावर असं होतं, तुमची आत्ताच कुठं तब्येत ठीक होत चालली आहे आणि तुमचे लगेच जिभेचे चोचले चालू झाले का. तर जाऊ द्या, मग म्हटलं चला हेल्दीचे तर काय होते करायला आणि आपल्याला सुद्धा स्वयंपाकाला सुट्टीच भेटेल. आणि खरंच ही रेसिपी अशी आहे ना ज्याने पोटसुद्धा खूप लवकर भरतं आणि ना एकदम इन्स्टंट होती. म्हणजे जास्त आहे ना तामझाम करायला आहे ना टेन्शनला काही कारण नाही आहे त्यामुळे. आणि त्यानंतर आहे ना मी तुम्हाला आता सांगते की मी उद्याच्या ब्लॉगमध्ये आहे ना सागर वेणी कशी घातली होती ना ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो आहे ना त्यासाठी मला आत्ताच फॉलो करून ठेवा. भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स. आणि तुम्हाला जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी ह्याची आणि पिझ्झाची ना सोबतच रेसिपी घेऊन येईल. सो बाय, भेटूया आपण उद्या. कसं वाटतं व्हिडिओ नक्की